नमस्कार मित्रांनो, मी विकास आमच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण राज्यशास्त्र या विषयावर एक संपूर्ण लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपला हा आजचा पहिला व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्राची जी प्राथमिक ओळख आहे ती करून घेणार आहोत। राज्यशास्त्र म्हणजे काय आणि आपल्या या विषयात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण शिकतो, जसं की मी आपणास सांगू इच्छितो की यात पॉलिटिकल थेअरीज म्हणजे जसे वेगवेगळ्या कन्सेप्ट्स असतात, लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, राईट, डेमोक्रेसी, पॉवर, सिटिझनशिप, त्याचप्रमाणे लिबरलिझम, सोशलिझम, मार्क्सिझम, फेमिनिझम आणि जे राजकीय विचार आहेत यात पाश्चात्य विचार आणि भारतीय विचार असे दोन भाग पडतात अर्थातच। आणि पाश्चात्य विचारांमध्ये आपल्याला प्लेटो, अरिस्टॉटल, जॉन लॉक, हॉब्स, मॅकॅवली, जे.एस. मिल, मार्क्स, हेगल इत्यादींबद्दल माहिती घेऊ। आणि भारतीय विचार यामध्ये आपण कौटिल्य, बाळ गंगाधर टिळक, त्याचप्रमाणे विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, एम.एन. रॉय, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर आंबेडकर आणि आणखीनही आपण यात वेगवेगळे विचार आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे याच्यामध्ये भारतीय घटना, भारतीय शासन आणि शासनाचे विविध अंग जसं की कार्यपालिका असेल, न्यायपालिका असेल आणि विधायिका असेल याबाबत सुद्धा आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संबंध, तसेच भारताचे विविध देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना याबाबत सुद्धा आपण पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या लेक्चर्समधून आपण माहिती करून घेणार आहोत। मित्रांनो, राजनीती किंवा पॉलिटिक्स म्हणजे काय याचा जर आपल्याला आढावा घ्यायचा असल्यास, याची माहिती करून घ्यायची असल्यास, पॉलिटिक्स हा शब्द पोलिस या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे। या शब्दाचा उगम पोलिस या ग्रीक शब्दापासून आहे। पोलिस म्हणजे सिटी स्टेट अर्थात एक छोटंसं नगरराज्य, असं नगरराज्य ज्याची लोकसंख्या 400 ते 500 आहे आणि त्या नगर राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन घडामोडींविषयी जे बोललं जातं त्याला पॉलिटिक्स म्हणतात। अर्थातच त्या काळचे नगरराज्य हे सर्व मिळून कायदा करायचे, सर्व मिळून नीती निर्धारण करायचे, यात त्या नगरराज्यातील नागरिकांचा सहभाग असे। या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी ही बाब आहे की नगरराज्यांमध्ये जे नागरिक बैठकीसाठी यायचे किंवा नीती निर्धारण करण्यासाठी यायचे किंवा त्या नागरिकांना जे काही अधिकार दिले जायचे राज्य चालवण्याच्या संदर्भात, तर यामध्ये महिलांचा समावेश नव्हता, विदेशी व्यक्तींचा समावेश नव्हता, तसेच दासांचा यामध्ये समावेश नव्हता। त्याकडे दासप्रथा होती, दासांचा देखील यामध्ये समावेश नसेल। आज मात्र राज्य इतकी मोठी मोठी झालेली आहेत की सर्व त्या राज्यातील सर्व लोकसंख्या किंवा सर्व लोक ही कुठल्याही नीती निर्धारणाच्या बाबतीत एकत्र येऊन काम करू शकत नाहीत। त्याकरिता आपण आपले प्रतिनिधी हे वेगवेगळ्या सभांमध्ये, सभागृहांमध्ये आपण निवडून देत असतो। जसं राज्याच्या ठिकाणी विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि देश पातळीवर किंवा केंद्रीय पातळीवर संसद आहे, म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश आहे। या ठिकाणी आपण आपले प्रतिनिधी पाठवत असतो, त्यांच्यामार्फत शासनाचा राज्यकारभार चालवला जातो। मित्रांनो, राजनीती म्हटलं की आपल्याकडे दोन प्रकार पडतात किंवा दोन प्रभाव, राजनीतीचे दोन प्रभाव आपल्यावर स्पष्टपणे असलेले या ठिकाणी बघायला मिळतात, जसं की नकारात्मक प्रभाव आणि सकारात्मक। सकारात्मक प्रभाव किंवा सकारात्मक राजनीतीविषयी जर बोलायचं झालं तर राज्यव्यवस्थेला चालवण्यासाठी ज्या काही नीतींची, योजनांची आखणी करणे, अंमलबजावणी करणे, तर यासाठी ज्या गोष्टी आपण करतो ती राजनीती, त्याला आपण राजनीती म्हणूया। किंवा दुसऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की निवडून आलेल्या लोकांकडून, त्यालाच आपण आपले प्रतिनिधी म्हणतो, त्या प्रतिनिधींकडून लोकांची केलेली सेवा ही राजनीती होय। आणि नकारात्मक अर्थानं आपल्याला असं म्हणता येईल की सत्ता मिळवण्यासाठी लोकांमध्ये जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग इत्यादींमार्फत भेदाभेद केली जाते आणि सत्ता मिळवली जाते। त्याचप्रमाणे आपल्याला हे बघता येईल की या सत्तेचा उपयोग राजकारणी
हे मोठ्या उद्योगपतींसाठी पुंजीपतीसाठी करताना आढळतात. मध्ययुगीन काळामध्ये या पुंजीपतींना बुर्झवा असं म्हणायचे. बुर्झवा अर्थातच सरंजामदार किंवा जे जमीनदार वर्ग होता त्याला बुर्झवाशाही असं आपण म्हणतो. हे उद्योगपती या राजकीय पक्षांना मोठमोठ्या वर्गांना देतात आणि हे राजकीय पक्ष ज्यावेळेस सत्तेत येतात त्यावेळेस नीती निर्धारण करण्याच्या संदर्भात या उद्योगपतींना अनुकूल असे कायदे, अशा नीतींचं निर्धारण या राजकीय लोकांकडून होत असतं, राजकारण्यांकडून होत असतं. ही एका अर्थानं नकारात्मक राजनीतीची एक बाजू आहे असं आपल्याला म्हणता येईल. राजनीतीच्या बाबतीत किंवा पॉलिटिक्सच्या बाबतीत आपल्याला माहीत असेल की ही अशी गोष्ट आहे जी घरापासून देशात आणि जगात संपूर्ण ठिकाणी अस्तित्वात आहे. जसं की घरात आपण म्हणतो की घरातले लोकच सांगतात एक आणि करतात वेगळंच. तर सकारात्मक बाबतीत असं म्हणता येईल आपल्याला की आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींकडून घरात विविध योजनांची आखणी केली जाते आणि ही अशी आखणी करत असताना त्यात घरातील महिला मंडळी असतील किंवा दुसरे लहान मुलं वगैरे असतील, या लोकांचा फार हस्तक्षेप असत नाही किंवा त्यांना तशी शक्ती देखील किंवा अधिकार देखील त्यांचे मर्यादित असतात. राजनीतीचा उगम कसा झाला असेल किंवा राजनीती ही अस्तित्वात येण्यामागची काय कारणं असू शकतात, तर आपण असं बघतो की एखाद्या कुटुंबात असो, राज्यात असो किंवा देशात अनेक लोक राहतात, अनेक पक्ष असतात, अनेक संस्था संघटना असतात आणि प्रत्येकांची मतं ही एकमेकांपासून भिन्न असू शकतात. आणि जेव्हा अशी मतं भिन्न असतात त्या ठिकाणी संघर्ष असतो. हा संघर्ष जर वाढत गेला तर अनेक ठिकाणी हिंसेचं वातावरणसुद्धा तयार होऊ शकतं. आणि हे हिंसेचं वातावरण नाहीसं करण्यासाठी आपल्याला एखाद्या व्यवस्थेची गरज असते. आणि त्यातून जसं की वेगवेगळ्या समाज असतील, जसं अमेरिकी समाज आहे, आफ्रिकन समाज असेल, एशियन समाज असेल, या सर्वांना नवीन काहीतरी व्यवस्था देण्याची त्या ठिकाणी गरज भासली आणि म्हणून राजनीतीची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. जसं की काही विद्वानांनी राज्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत आपल्याला सांगितलं आहे. रुसोचा सामाजिक करार असेल किंवा काही विद्वान असं म्हणतात की राज्य हे आकस्मिक पद्धतीनं निर्माण झालं, किंवा काही विद्वानांचं असं मत होतं की राज्य ही दैविक शक्ती आहे आणि ते दैवी शक्तीनं तयार झालेलं आहे. मात्र एका गोष्टीचा आपल्याला इथं बोध घ्यायचा आहे की मानव सुरुवातीला नैसर्गिक अवस्थेत राहत होता, मग हळूहळू तो सामाजिक अवस्थेत पोहोचत असताना शेतीचा विकास झाला किंवा तो शेती करायला लागला. आणि शेती करत असताना जेव्हा सर्वप्रथम पहिल्या माणसाने शेतीचा एक तुकडा ज्यावर आपला अधिकार सांगितला आणि तो इतर लोकांनी मान्य केला आणि असं करत करत इतर लोकांनीही आपापल्या शेतीचे तुकडे वाटून घेतले. मात्र माणसाच्या हव्यासापोटी किंवा लोभापोटी हे माझं हे तुझं करता करता त्या ठिकाणी शेतीमध्ये सुद्धा आणि शेतीच्या वाट्यांमध्ये सुद्धा संघर्ष व्हायला लागले. आणि हे संघर्ष टाळायचे असतील तर यासाठी निश्चितच काहीतरी व्यवस्था करावी लागेल आणि ही व्यवस्था अर्थातच राज्य, आणि अशा प्रकारे राज्याची उत्पत्ती झाली असावी असे काही तज्ज्ञांचं मत आहे. संघर्षाच्या अनेक गोष्टींना टाळण्यासाठी एखादं राज्य बनवणे व त्या राज्याला सार्वभौम शक्ती देऊन ती आपल्यावर स्वतः परत लादून घेणे आणि येणाऱ्या अडचणींचं समाधान करण्यासाठी राज्याची उत्पत्ती झाली असावी. राज्याच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की शासन हे राज्याचं मूर्त स्वरूप आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या संस्था जसं की न्यायपालिका, पोलीस आणि इतर प्रशासनाच्या यंत्रणा येतात आणि त्यानुसार राज्याच्या दैनंदिन घडामोडी ह्या नियंत्रित केल्या जातात, संचालित केल्या जातात. पॉलिटिक्सची व्याख्या करताना ॲरिस्टॉटल असं म्हणतो की राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स हे मास्टर सायन्स आहे. ॲरिस्टॉटल राज्यशास्त्राला मास्टर सायन्स म्हणतो, अर्थात हे सर्वोत्कृष्ट विज्ञान आहे. अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादींद्वारे आपण कुठल्याही किंवा समाजातील सगळ्याच गोष्टींच्या समाधान आपण करू शकत नाही. मात्र राज्यशास्त्रातून आपण या सगळ्या गोष्टींचं समाधान करू शकतो. जसं की आपण बघतो आजसुद्धा आपल्या शासनामध्ये अर्थकारणाच्या संदर्भातील वेगवेगळ्या नीतींचं निर्धारण करण्यासाठी, वेगवेगळ्या योजना
आणण्यासाठी, त्या राबवण्यासाठी राजकारणी मंडळीच पुढाकार घेतात आणि त्याच या गोष्टींचं निर्धारण करतात. उद्योगपती किंवा अर्थतज्ञ या गोष्टी करत नाहीत, हे आपण जाणतोच. आणि त्यामुळेच या सर्वांच्या वर राज्यशास्त्र किती प्रभावी आहे हे आपल्याला जाणून येतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की राज्यशास्त्र हे समस्यांच्या समाधानाची एक चावी आहे, एक किल्ली आहे. यालाच आपण इंग्रजीमध्ये कन्फ्लिक्ट रिझोल्युशन मेकॅनिझम असं देखील म्हणतो. मित्रांनो, आपण असं जाणतो की पॉलिटिक्स म्हणजे आपल्या मनात त्याबद्दल काहीतरी घृणित भावना तयार होते किंवा वाईट भावना तयार होते. मात्र पॉलिटिक्स किंवा राजनीती ही चांगली गोष्ट आहे आणि जर ती चांगली गोष्ट नसती तर जगात प्रत्येक ठिकाणी ती अस्तित्वात नसती. मात्र जगातल्या प्रत्येक समस्याचं निराकरण करण्यासाठी आज या पॉलिटिक्सची, या राजनीतीची किती आवश्यकता आहे याची आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आज राजनीती जिवंत आहे, अस्तित्वात आहे असं आपण म्हणू शकतो. राजनीतीबाबत चर्चा करत असताना यात विविध दृष्टिकोन देखील तपासले पाहिजेत. यात एकूण 4 दृष्टिकोन आपल्याला आढळतात. जसं की शासन ही एक कला आहे. डेव्हिड ईस्टन यांच्या म्हणण्यानुसार की राज्यांपुढे अनेक समस्या येतात आणि राज्यांकडे अतिशय मर्यादित रिसोर्सेस असतात, मर्यादित संसाधनं असतात आणि या कमीत कमी संसाधनामधून त्या राज्यातील जनतेला सर्वमान्य तोडगा निघेल आणि सर्वांच्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न त्या राज्यशासनाने केला पाहिजे. आणि अशी ही कला प्रत्येकच राजकारण्याला अवगत असते असं नाही. आणि म्हणून रॉबर्ट डहल असं म्हणतो की राज्यशासन किंवा शासन चालवणे ही एक कला आहे. रॉबर्ट डहल पुढे असंही म्हणतो की राज्याचे जे आपण निर्णय घेतो शासनामध्ये ते मूल्याधारित निर्णय असले पाहिजे. त्यात कोणत्या समस्येला प्राथमिकता द्यावी, त्यावर कोणत्या उपाययोजनांची निश्चिती करावी आणि त्या सर्व लोकांच्या स्वीकारायोग्य जरी नसल्या तरी त्या सगळ्यांवर लादल्या जातात असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो. समाजालाही ते मान्य करावे लागतात. यामध्ये जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित ही एक भावना अंतर्निहित असते आणि त्याच प्रकारचे शासन निर्णय घेत असतं. यात दुसरा असा दृष्टिकोन देता येईल की पब्लिक अफेअर्स, राजनीती हे लोकक्रियांना संचालित करण्याचं एक माध्यम आहे. मात्र लोकक्रियांना संचालित करण्याबाबत इथे असा काही एक नियम आहे की राज्याने किंवा शासनाने व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करता कामा नये. जसं ॲरिस्टॉटल म्हणतो त्याप्रमाणे कुठल्याही व्यक्तीला सामाजिक दृष्टिकोन तसेच वैयक्तिक दृष्टिकोन बाळगण्याचा अधिकार आहे आणि या वैयक्तिक स्फेअरमध्ये किंवा त्याच्या वैयक्तिक कक्षेमध्ये कुठल्याही शासनाने हस्तक्षेप करता कामा नये. मात्र त्याच्या सामाजिक क्रियांवर राज्यशास्त्र हस्तक्षेप करू शकते, त्यावर नियंत्रण करू शकते. जसं की आपण आणखी याबाबत एक उदाहरण बघू शकतो. हन्ना अरेंट यांचं ह्या अमेरिकन विद्वत्ते आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वास्तविक राज्याने कुण्याही व्यक्तींच्या पब्लिक डोमेनमध्ये अर्थातच वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करता कामा नये. यात तिसरा दृष्टिकोन असा आढळून येतो की राजनीती ही सहयोग आणि संघर्ष यांना नियमित करते, यांना निर्धारित करते. जनतेमध्ये म्हणून पारस्परिक सहयोग ठेवणे आणि समझोत्यांद्वारे राज्य आणि जनता यामध्ये परस्पर समन्वय घडून आणण्याची कामगिरीसुद्धा राजनीती पार पाडते. राजनीतीच्या बाबतीत चौथ्या दृष्टिकोनाबाबत असं सांगता येईल की राजकारण अर्थात वास्तवात ही एक शक्ती आहे. ती केवळ राज्याच्या क्रियांनाच नव्हे तर माणसाच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा ती हस्तक्षेप करते आणि व्यक्तींच्या किंवा समूहांच्या होणाऱ्या घडामोडींना ती संचालित करते किंवा निर्देशित करते. हेराल्ड लासवेल यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकात हू गेट्स व्हॉट, व्हेन अँड हाऊ या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात ते असं म्हणतात की एखादी व्यक्ती असेल, समाज, समूह किंवा संघटना यांच्यामार्फत घडणाऱ्या घडामोडींमध्ये राजनीती हस्तक्षेप करते आणि त्या आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते. मार्क्सवादी आणि स्त्रीवादी हे विचारवंतसुद्धा राजनीती हे एक शक्तीचाच भाग आहे
राजनीती हे पॉवर पॉलिटिक्स आहे असं संबोधतात. मार्क्सवादी म्हणतात जे शोषित वर्ग आहे त्यांचं शोषक वर्गाकडून शोषण केलं जातं, जसे उद्योगपती हे मजुरांचं कामगारांचं शोषण करतात. त्याचप्रमाणे स्त्रीवादी असतील जे फेमिनिस्ट आपण म्हणतो ते सुद्धा या अवधारणेला समर्थन देतात की विविध ठिकाणी महिलांचं शोषण केलं जातं आणि जोपर्यंत जेंडर इक्वॅलिटी समाजात येणार नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांचं शोषण हे होतच राहील. आणि यातसुद्धा आपल्याला एक पॉवर पॉलिटिक्स दिसून येतं किंवा शक्तीचं राजनीतिकरण आपल्याला दिसून येतं. राज्यशास्त्राच्या बाबतीत वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला देता येतील. जसं की J.W. गार्नर असं म्हणतात की राजकारणाची सुरुवात ही राज्यापासून होते आणि शेवट देखील राज्यातच होतो. R.G. गॅटल असं म्हणतात राजकारण हा राज्याच्या भूतकाळाचा, वर्तमान काळाच्या आणि भविष्यकाळाचा अभ्यास होय. राजनीतीच्या बाबतीत व्याख्या करताना आपल्याला दोन दृष्टिकोन इथं दिसून येतील. एक ट्रेडिशनल दृष्टिकोन म्हणजेच परंपरावादी दृष्टिकोन आणि दुसरा मॉडर्न अर्थात आधुनिक दृष्टिकोन. तर ट्रेडिशनल दृष्टिकोन किंवा परंपरावादी दृष्टिकोन या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की राजनीती हा राज्याचा किंवा शासनाचा किंवा त्या संबंधीच्या संघटनांचा अभ्यास होय. आणि परंपरावादी दृष्टिकोनाचे समर्थक गॅटल किंवा पॉल जेनेट किंवा हेरल्ड लास्की हे आहेत. आणि मॉडर्न व्ह्यू किंवा आधुनिक दृष्टिकोन हा असं सांगतो की राजकारणाची शक्तीसोबत सांगड घालणे किंवा राजनीतीला शक्तीसोबत संबंधित करणे हा आधुनिक दृष्टिकोन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या दृष्टिकोनाचं समर्थन करणारे विचारवंत आहेत जॉर्ज कॅटलिंग आहेत, चार्ल्स मॅरियम आहेत, आल्मंड, पावेल आणि मॅक्स वेबर इत्यादींची आपल्याला नावं सांगता येतील. राजनीतीला मार्क्स वेबर सत्तेसाठी संघर्ष किंवा सत्तेत असणाऱ्यांचा हस्तक्षेप, व्यक्ती आणि व्यवस्थांमध्ये हस्तक्षेप घडून आणण्याची क्षमता किंवा ती शक्ती ही राजनीतीमध्ये असते आणि ती मिळवण्यासाठी आणि वारंवार ती वृद्धिंगत करण्यासाठी या सत्तेमध्ये नेहमीच संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. वाजपेयी हे एक विचारवंत आहेत आणि त्यांच्या मते राजनीती म्हणजे कुणासाठी शक्ती असेल, कुणासाठी अधिकार असेल तर कुणासाठी ते इन्फ्लुएन्स अर्थात हस्तक्षेप आहे असं म्हणतात. आपण पुढच्या लेक्चरमध्ये राज्यशास्त्रातल्या विविध संकल्पनांबाबत चर्चा करणार आहोत. नमस्कार.